वरद का पप्पासाठी सरप्राईज आहे आणि वरद म्हणला पप्पाला नको सांगू, पप्पाला मला सरप्राईज द्यायचे. पण वरदनी मला दाखवलं तर ना. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले ते सकाळचे 11 आणि ज्या दिवशी मला केस धुवायचे असतात ना त्या दिवशी ना मी लेट आंघोळ करते. तर आज वरदला ना 7 वाजता स्कूल होतं, कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना योगा डे सेलिब्रेट करणार आहे. तर तो 7 वाजताच गेला आहे. आता त्याला आज लवकर घ्यायला जायचे, तर आज 1 वाजता स्कूल सुटणार आहे. तर आज मला ना देवघराची साफसफाई करायची आहे, कारण 10 दिवस झाले आम्ही देवपूजाच केलेली नाही आहे. तर आम्हाला सुतक होतं, त्याच्यामुळं ना देवपूजाच केली नाही आणि दिवा पण लावला नाही घरात. आणि घरात जर दिवा लावला नाही किंवा देवपूजा केली नाही ना तर अजिबात प्रसन्न वाटत नाही आणि ना असं फ्रेश पण वाटत नाही. तर आज मी ना देवघराची सगळी साफसफाई करून घेणार आहे आणि मग देवपूजा पण करून घेणार आहे लगेचच. तर सकाळची जी कामं आहेत ना ती माझी आवरलेली आहे. भांडे झालेत, कपडे झालेत. आज मी गॅलरी पण धुवून काढलेले आहे, तर एक्स्ट्राचं काम माझं आज केलेलं आहे मी. तर बाहेर एवढं ऊन पडलं आहे ना कडकडीत. 11 वाजता जून महिना संपत आला आहे, पण असं वाटते की उन्हाळ्यात चालू आहे. तर चला तुम्हाला ऊन दाखवते आमच्या इकडं किती आहे. हे पा, गॅलरी एकदम चकचक धुवून काढली आहे मी आणि ऊन दाखवते किती आहे. ते बघा, गॅलरीसुद्धा ऊन आलं आहे आणि बाहेर पा किती ऊन आहे. इकडं झाडांना पण पाणी घातलं आहे आणि इथं ना मस्त अशी जास्वंदीला फुलं आलेत. रोज 4-5 फुलं येतात. बऱ्याच काळ्या आल्या होत्या त्याला. तर एवढं सगळं ऊन आहे. चला तर मग आता मी देवघराची साफसफाई करायला घेतलेली आहे आणि आज एकदम डीप क्लिनिंग करणार आहे इथली सगळी. कारण 10 दिवस ना दिवा बत्ती काही केलेलीच नाही आणि असं झालं होतं की कधी हे 10 दिवस संपतील आणि आम्ही देवपूजा करू किंवा घरामध्ये दिवा लावू. कारण घरामध्ये दिवा लावल्याशिवाय ना घराला घरपण असल्यासारखंच वाटत नाही. घरामध्ये ना देवपूजा झाली किंवा रोजचं संध्याकाळची दिवाबत्ती झाली ना की छान असं फ्रेश वाटतं आणि घरात पण ना पॉझिटिव्ह एनर्जी राहते. तर इथं सगळं मी जे आहे ना सगळे देव ते ना मंदिराच्या बाहेर काढून घेतले. त्यानंतर हे मंदिर आहे ना ते पण पुसून घेतलं आणि त्यानंतर बाजूला घेतलं. आता त्याच्या खाली ना खूप धूळ जमा झाली होती. आता घर जरी बंद असलं ना तरी ना शहरामध्ये ना खूप धूळ होते, कारण आपण रोज जे झाडतो वगैरे ना त्याची धूळ उडते आणि मग ती अशी पाटांच्या खाली जाऊन बसते. आता मी ना इथं चौरंगावरतीच देवघर ठेवते, त्यानंतर पाटावरती इकडं स्वामींची मूर्ती वगैरे ठेवते. आता आमचं नाही क्लिनिंगचं वरती आम्ही करतच असतो देवाची. पण ह्यावेळी ना 10 दिवस झालं हातच लावायला मिळाला नाही, कारण सुतक होतं. आता सुतक हे पाळायलाच लागतं 10 दिवस. आता भाऊकीतलंच होतं त्यामुळं ना ते आम्ही पाळलं, म्हणजे देवपूजा वगैरे काही केली नाही. आता असं म्हणतात की सुतक असलं ना की तुळशीला पाणी घालत नाही किंवा तुळस लावत नाही. पण आता आम्ही शहरामध्ये राहतो, आता रोज कुणाला पाणी घालायला बोलवणार, म्हणून तुळशीला तर आम्ही पाणी घातलंच माफी मागून. पण जर पाणी नसतं घातलं ना तर तुळस जळून गेली असती, कारण ऊन तर एवढं आहे ना की काही विचारूच नका. झाडांना रोज पाणी लागतंय, त्यामुळं झाडांना तर पाणी दिलंच, तुळशीला मी पाणी दिलंच. आता चला सगळी साफसफाई करून घेतली, परत सगळं ना व्यवस्थित मांडलं मी इथं सगळं जसं होतं तसं. त्यानंतर ना दिवा लावून घेतला, दिवा पण मी घासून घेतला आणि हे देवाचं जे ताट आहे ना तांब्या ताट ते पण मी एकदम स्वच्छ घासलं होतं. त्यानंतर सगळ्या देवांना ना आंघोळ घालून घेतली. आज देवपूजा केल्याच्या नंतर ना घरामध्ये एवढं फ्रेश वाटत होतं ना, एकदम असं छान पॉझिटिव्ह वाटत होतं घरामध्ये. आणि देवपूजा पण ना सुंदर अशी झाली होती आजची माझी. आणि पहा घरामध्ये किती पॉझिटिव्ह असं वाटत आहे. तर छान अशी मी इथं ना माझी देवपूजा करून घेतलेली आहे. तर इथली सगळी साफसफाई पण केली आणि त्यानंतर ना छान अशी इथं देवपूजा पण केली आणि आता घरात ना एकदम प्रसन्न वाटते, एकदम छान वाटते घरामध्ये. तर चला आता देवपूजा तर झाली, आता मी माझं बाकीचं काम आहे ना ते पण करून घेते. तर मला दळण पण दळायला जायचे, कारण काल गुरुवार होता ना, त्यामुळे सगळ्या गिरणी आमच्या इथल्या बंद असतात गुरुवारच्या. तर आज चालू असतील, तर आज मला ना दळण पण टाकायला जायचे गिरणीमध्ये. तर चला वरदला पण घ्यायला जायचं आज लवकर. तर आता ना 12 वाजलेले ते 12:30 वाजताना मला वरदला पण घ्यायला जायचं आहे. त्याच्यामुळं आता जे राहिलेलं काम आहे ना ते आवरून घेते. दळण करायचं आहे, त्यानंतर इथं थोडासा टेबल साफ करायचा आहे, तो एक करून घेते. आणि मला किचन वाट्यावरती ना इथं थोडासा बदल करायचा आहे. तर ही जी आहे ना ब्लॅक कलरची रॅक, ही मला काढायची आणि इथे एक छोटी स्टीलची रॅक मी मागवलेली ना ती ठेवायची. तर इथं ना खूपच गर्दी होती सकाळच्या वेळी मला स्वयंपाक वगैरे करताना, आणि सामान पण इथं ठेवता येत नाही, कारण इकडं फक्त एवढाच प्लॅटफॉर्म आहे. तर मला हा कमी पडतोय, म्हणून मी इथं ना जागा तयार करणार आहे थोडीशी.
आणि इथलं ना इथं बरीचशी जागा गेलेली, इथं माठ होता त्याच्यामुळं ना आणखी जागा जात होती. आता माठ पण ना मी ठेवून दिलाय त्याच्यातलं पाणी ओतून. आता इथं ना मी हे चेंज करणार आहे. तर पाहूया आता मी ना इथं चेंज केल्याच्यानंतर कसं दिसतंय. आणि इथं थोडंसं सामान आहे, ती छोट्या रॅकवरती ना एकदम बसून जाईन परफेक्ट. तर मी रॅक पण मागवलेली आहे मिशोवरून, ती आलेली पण आहे. तर चला इथला मी छोटासा चेंज आहे ना ते करते आणि मग तुम्हाला दाखवते कसं वाटतंय ते. असं काही दिसतं इथं रॅक ठेवल्याच्या नंतर ही छोटी पण ना जागा तर इकडं मोकळी होतीये, पण एवढं सामान ना ठेवायचं बाकी आहे. तर हे खूपच आता ना छोटं छोटं वाटायला लागले मला. आता मीच कन्फ्यूज झाले की काय करावं आणि काय नाही, ठेवावं की नाही. पण जागा तर खूप रिकामी झाली, इथं पण रिकामी झाली, त्याच्यानंतर इकडं पण रिकामी झाली. फक्त एवढ्या वस्तू राहिल्या ठेवायच्या. आता खूप मोठा किचन वाटा वाटतोय हे इथलं काढल्यामुळं. पाहू, मी विचार करते ठेवायचं की नाही. वरदला आणायला जायला अजून माझ्याकडं वेळ होता, त्यामुळे म्हटलं चला एवढ्या 10-15 मिनटामध्ये तर दळण पण होऊन जाईल, म्हणून ना मी लगेच घेतलं दळण करायला. आता इथं फरची वगैरे व्यवस्थित मी ना झाडून वगैरे काढलेलं होतं, त्यानंतरच इथं खाली दळण ओतलं होतं आणि त्यानंतर दळण ना करून घेतलं. याच्यामध्ये जास्त काही घाण नाही आहे, अगदी थोडीशीच खडे वगैरे निघतात. तर तेच पाहून घेतलं व्यवस्थित आणि दळण करून ठेवलं. मग वरदला आणायला गेले. आज वरदला लवकर घ्यायला आले होते, तर आज वरदला थोडंसं लेट सोडलं. ऊन झाले, पळू नको, थांब. स्कूल सुटलं का एवढी सगळी गर्दी होती, गाड्या पण काढता येत नाही, सगळीकडे गाड्या लावलेल्या असतात. थोडस वरद का पप्पासाठी सरप्राईज आहे आणि वरद म्हणला पप्पाला नको सांगू, पप्पाला मला सरप्राईज द्यायचे. पण वरदनी मला दाखवलं. तर ना फादर्स डेचं ना त्यांनी आज हे असं बनवून घेतलंय आणि संडेला आहे ना फादर्स डे, तर हे असं बनवलंय वरदनी, छान बनवले. त्यांनी त्याच्या हाताने बनवले, पप्पाला द्यायचंय त्याला. आणि स्कूलमधून आलेल्या लगेच गाडी घेतली आहे. वरदला ही काल नवीन गाडी आणली आणि वरदला ना असं झालं होतं कधी घरी येईन ह्या गाडीला घेईन. वरदला मर्सिडीज घेतली आणि त्याचं सगळं बोनेट, त्याचे दरवाजे, त्याची डिक्की सगळं ओपन होतंय. आणि रात्री पण त्याला बराच वेळ ना त्या गाडीलाच खेळत होता. खूप दिवसांपासून पप्पाच्या मागं लागला होता, अशी गाडी घ्या, अशी गाडी घ्या. आणि शेवटी पप्पाने घेतली त्याची गाडी. लागलं का हाताला? चिमटा बसला. चिमटा बसला. इंजिन गरम आहे. हा, इंजिन गरम आहे. चल आता घे आवरून, चल. गाणं वाजू का? गाणं वाजू. लाईट पण लागतात वरच्या गाडीमध्ये. तर आम्ही आता ना येताना जांभळं घेऊन आलो खाण्यासाठी. आणि ह्या वर्षी ना खूप वेळा जांभळं खाल्लेत. आणि आता ना असं म्हणतात की ही जांभळं आहेत ना खूप जास्त प्रमाणात आहेत ना, म्हणून पाऊस पडत नाही आहे. म्हणजे जांभळांचा पाऊस ज्या वर्षी पडतो ना, ज्या वर्षी जास्त जांभळं येतात त्या वर्षी ना पाऊस पडत नाही लवकर. तर माहीत नाही, सगळेजण असं म्हणत होते, आता ज्यांच्याकडे जांभळं घेतली ना ते पण असं म्हणत होते की ह्या वर्षी खूप जांभळं आहे ना त्याच्यामुळं पाऊस पडत नाही आहे. आता माहीत नाही याच्या मागचं लॉजिक काय किंवा काय याचं मागचं रिझन आहे. पण गार्डनला गेल्या बायका पण म्हणत होत्या की ना ह्या वर्षी जांभळाचा पाऊस पडला ना म्हणून पाऊस पडत नाही आहे. तर ज्या वर्षी जास्त जांभळांचा पाऊस पडतो त्या वर्षी ना
दुष्काळ पडतो. कारण आता जून महिना संपत आला तरी पण पाऊस पडत नाही. माहीत नाही आता ह्या जांभळांचा पावसाचा काय संबंध आहे, पण म्हणतात ते, म्हणून मी आज सांगते तुम्हाला. तर तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता दुपार झालेली होती आणि भूक पण लागलेली होती, म्हणून मी माझ्यासाठी आणि वरससाठी ना मस्त असा गरम गरम भात बनवलेला होता आणि आम्ही दोघांनी पण मिळून जेवण केलं. त्यानंतर वरद ना असं इथं ड्रॉइंगचं सगळं सामान घेऊन बसला आणि तो पप्पासाठी ना कार्ड बनवत होता काहीतरी. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत